पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे शेतकऱ्यांवरील अस्मानी संकट आणखी गडद झालेलं आहे। कुठे पूल पाण्याखाली गेले तर कुठे जनजीवन विस्कळीत झालंय, पाहूयात। अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर। शेतामध्ये पाणी साचल्यानं शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान। सरकारने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। अहिल्यानगर शहराजवळ वाहणाऱ्या सीना नदीला पूर आला आहे, त्यामुळे नगर कल्याण महामार्ग बंद करण्यात आलाय। शहरातील निफ्टी नाका परिसरामध्ये अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं। अहिल्यानगरच्या राहता तालुक्याला पावसाने झोडपलं। ओढ्या नाल्यांना पूर, शेती पाण्याखाली। शिर्डी परिसरातून जाणारा नगर मनमाड महामार्ग वाहतुकीसाठी बंद। राहता आणि शिर्डी शहरातील अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं। धाराशिव जिल्ह्यात आठवड्यात चौथ्यांदा अतिवृष्टी। सरासरीपेक्षा 158% जास्त पाऊस। मुसळधार पावसामुळे तेरणा नदीला पूर। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। धाराशिवच्या भूम तालुक्यातील पखरुडमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील पूल वाहून गेला, त्यामुळे रस्ता ओलांडण्यासाठी नागरिकांची मोठी कसरत। दोरीच्या सहाय्याने नागरिकांना रस्ता ओलांडावा लागतोय। उजनी धरणातून भीमा नदीत 90,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग। पंढरपुरात चंद्रभागा नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याचा वेढा। तसंच ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली गेल्याने सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या रामकुंड परिसरात पाणी साचलं। गंगापूर धरणातून 5,447 क्युसेक वेगाने गोदावरीत विसर्ग। नदीकाठच्या लोकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज कमळापूर रोड सध्या वाहतुकीसाठी बंद आहे। रस्त्यावर नाल्याचे पाणी आले, त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले। 1,13,184 क्युसेकने विसर्ग सुरू। जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडल्याने गोदावरी नदीला पूर। छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव पुरीमध्ये पुराच्या पाण्यात 2 बैल अडकले। अडकलेल्या बैलाला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न। संभाजीनगरच्या वाळूज परिसरात अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले। सारा व्यंकटेश आणि सारा आकृती या सोसायटींसह परिसरातील इतर सोसायट्यांमध्ये पाणी। मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यात पूरस्थिती। माजलगावमध्ये पुलावरून वाहून जाणाऱ्या दुचाकीस्वारास देवखेडा गावातील तरुणांनी वाचवलं। बीडच्या आष्टी तालुक्यातील कांबळी आणि मेहकरी नदीला पूर आलाय। या पुराचं पाणी नांदा गावात शिरलं, यामुळे मोठं नुकसान झालंय। जळगावच्या चाळीसगावमध्ये मुसळधार पावसाने झोडपून काढले। शहरातील धुळे रोड परिसर जलमय झालाय। आदर्श कॉलनीमधील लोकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरले। शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीला पुराची स्थिती निर्माण झाली। मांजरा नदीवरील 14 बंधाऱ्यांचे सर्वच दरवाजे उघडण्यात आले। भातखेड जवळचा जुना पूल पाण्याखाली गेला, शेतीचं नुकसान झालंय।
जालन्याच्या भोकरदन तालुक्यात जोरदार पाऊस, पूर्णा नदीला पूर. निमगाव परिसरात असणाऱ्या पूर्णा नदीच्या पुलावरून पाणी वाहतं. त्यामुळे हसनाबाद भोकरदन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वर्ध्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना गिरड पोलिसांकडून मदतीचा हात. वडगाव ते सावंगी मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने 30 ते 35 जण अडकले होते. पोलिसांनी दोरखंडाच्या साहाय्याने सर्वांना बाहेर काढलं. सोलापुरात सीना नदीला आलेल्या पुरामुळे राष्ट्रीय महामार्गाचा सर्व्हिस रोड वाहून गेला. सोलापूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडवर 4 ते 5 फुटांचा खड्डा. सीना नदीच्या पुरामुळे नदीने पात्र सोडल्याने पाणी हिंगोली गावात शिरलंय. नांदेडच्या गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. नवघाट ओसरणीला जोडणारा पूल पाण्याखाली गेला. विष्णुपुरी प्रकल्पातून 2,98,000 क्युसेकने गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू झालाय. बुलढाण्याच्या लोणारचे कमळजा माता शक्तीपीठ पाण्याखाली गेले. लोणार सरोवराचे पाणी देवीच्या गाभाऱ्यात शिरलं. मोर महादेव, वाघ महादेव, बगीचा महादेव यासह परिसरातील अनेक मंदिरं पाण्यात बुडाली आहेत.